होऊ शकतं असं कदाचित. काय तुमच्या डोळ्यासमोर कसं दिसत होतं तुम्हाला? माझ्या डोळ्यासमोर माझं अंधारे आले होते पूर्ण मला. आणि जीभ पूर्ण बाहेर. नंतर इंजेक्शन पण बाहेर पडली ती. हो आणि जीभ बाहेर काढलेली मी. त्यांना पण कळत होतं पण फिट आल्यासारखं. ऑन द स्पॉट माहिती अचानक यांचा आवाजच यायला लागला वेगळा. मला आधी वाटलं की थोडंफार पेशंट हालचाल करतात आमचे ऑपरेशनवाले, कारण की कमरेपासून खाली ते वरती नाही येते आणि ते तिकडे आहे ना, त्यांनी तो सेट करून ठेवला. तर असं म्हणजे मला वाटलं की नाही का पेशंट थोडेफार हालचाल करतात, कारण की पाठीत भूल दिलेली असते ना, वरचा पार्ट चालू असतो, हात पाय हलतात, पाय नाही हलत. पण तुम्ही अचानक असे रिॲक्शन केली. हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं. तर काल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की आई बाबा आले होते आणि आल्याच्यानंतर डायरेक्ट जातानीच मी तुम्हाला दाखवलेले आहेत. उगं थोडी छोटीशा क्लिप मी घेतलेल्या होत्या आणि त्या पण एक दोनच होत्या, छोट्याच. म्हणजे एक कुठले क्षण असे चांगले नाही आणि एकदम ह्याची पण नाही, तिच्यामध्ये पण हे केलेले थोडंसं आपलं घेतलेलं होतं. तर असं तो पण व्हिडिओ कसं काय झालं आहे काय माहिती, काय प्रॉब्लेम झाला आहे कळतच नाही. व्हिडिओ एडिटिंग व्यवस्थित झाला आहे आणि मी डबल हे करून बघितला आहे तरी पण तो व्यवस्थित आहे. आणि ज्या वेळेस मी अपलोड केला आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम दिसतो आहे, अर्धा व्हिडिओ दिसतच नाही. नंतर मी आज डबल तो एडिट केला आणि टाकण्याचा प्रयत्न केला, पण एडिट केला आहे, झाला आहे व्यवस्थित आणि टाकायला गेलं तर त्यावेळेस अर्धाच व्हिडिओ दिसतोय. हा प्रॉब्लेम कशामुळे व्हायला मला काही माहीत नाही आहे. मोबाईल थोडासा हे झाला होता माझा, रेकॉर्डिंग आवाज वगैरे येत नव्हता, त्यामुळे मी व्हिडिओ पण आता मागच्या 7-8 दिवसात टाकले नव्हते आणि आता थोडासा आवाज वगैरे येऊ लागला तर म्हटलं टाकावा. मोबाईल तर नवाच आहे पण प्रॉब्लेम कशामुळे झाला दिवस काही कळायला झाला आहे. थोडासा म्हणजे व्हिडिओसुद्धा थोडासा हँग पडल्यासारखं होतं. तर असो, आता आजचा बघते मी हे करून काय होतं आहे काय माहिती, आता काही प्रॉब्लेम कळत नाही आहे. तर आई बाबा गेल्याच्यानंतर आम्ही गेलो होतो हॉस्पिटलला आणि ह्या जी पट्ट्या वगैरे होत्या पायाच्या त्या सोडून आणायच्या होत्या. पण ज्यावेळेस आम्ही हॉस्पिटलला गेलो त्यावेळेस सिस्टर वगैरे सगळ्या हसत होत्या, बोलत होत्या, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे का म्हणून विचारत होत्या. तर काय झालं होतं ते अचानकच ज्यावेळेस ऑपरेशनला नेलेलं होतं त्यावेळेस अचानकच त्यांना एकदम त्यांचा BP लो झालेला होता आणि डॉक्टर लोक वगैरे सगळेच घाबरले होते. त्यांनी ऐनवेळी म्हणजे एकदम ऑपरेशनच्या टायमिंगला त्यांनी इमर्जन्सी डॉक्टर वगैरे म्हणजे बोलवले, त्यांचे असतात जवळच पण लगेच बोलवले, चेकअप वगैरे सगळं नवीन पुन्हा केलं. थोड्या वेळ त्यांना CPR वगैरे पण दिला आणि घडण वगैरे असं काही आपल्याला म्हणजे काहीच हे नव्हता. पण हे असे आहेत ना, ह्यांना खूप म्हणजे खूप भीती वाटते आणि ती पट्टी वगैरे त्यामुळे घाबरले असतील, त्यामुळे असं झालं असेल. आणि आम्हाला ह्यांनी नंतर सांगितलं, कारण ऑपरेशन वॉर्ड जो आहे तिथे कुणालाही येऊ देत नाहीत म्हणून आम्हाला ते कळालं नव्हतं आणि त्यांनी नंतर सांगितलेलं आहे आम्हाला सगळं. असं सगळं व्यवस्थित पार पडलेलं आहे. आपल्या इकडे एक पद्धत आहे, पेशंट घरी आल्यावर पेशंटला नवा कोरा कपडा घेतात आणि त्याचबरोबर औक्षण वगैरे पण करतात. मी औक्षण वगैरे नाही केलं, पण ड्रेस वगैरे आईबाबांनी पैसे दिले होते त्याचाच घेऊन आलेले आहे. कारण त्यांना वाटलं अंदाजा माप वगैरे कसं येणार काय येणार म्हणून आपण तिथेच घेऊ. इथे 2-3 दिवस होते पण मला वेळ नसल्यामुळे आम्ही बाहेर पण नाही गेलो आणि ह्यांना पण जास्त बाहेर फिरायचं नव्हतं, तर त्यासाठी तो घेणं नाही झाला. तर म्हटलं चला आता सोडलेली आहे पट्टी वगैरे तर घेऊया आपण जाता जाता, म्हणून आम्ही दुकानात गेलो होतो, ड्रेस वगैरे घेतला आणि तो ड्रेस घालून संध्याकाळी आम्ही थोडंसं आई बाबा गेल्यावर करमत तर नव्हतं म्हणून थोड्याशा खारोड्या वगैरे भाजल्या आणि आई यायच्या अगोदर बहीण येऊन गेली होती, तिनं आणलेल्या होत्या थोड्याशा खारोड्या वगैरे. तर म्हटलं चला थोडंसं नवीन छान लागतात खायला तर टेस्ट करूया. आणि त्याचसोबत अशा हे घेतात बघा, थोडंसं शेंगदाणे किंवा शेंगा वगैरे जे असतील ना आपल्या भुईमुगाच्या त्या आपण खायला घेतो. तुम्हाला मी त्या दिवशी थोडासा शॉर्ट व्हिडिओ टाकला होता आणि ह्याचं काय जी आठवणी आहेत त्या वगैरे सगळं मी तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं शेअर केलेलं आहे. असो बघा, भाजल्याच्यानंतर ह्याला कलर पण छान येतो आणि बाजरीचे आहेत. बाजरीचे पदार्थ जास्त करून कोणी खात नाही पण चवीला खरंच खूप छान लागतात आणि गरमीच्या दिवसामध्ये त्याला गरमी आहे म्हणून पण भाकरी वगैरे जास्त कोणी खात नाहीत. तर हे असे खमंग पदार्थ करून खातात उन्हाळ्याचे सर्वजण.
जे की आपलं स्नॅक टाईम म्हणतो ना, आपला स्नॅक्स टाईम जो आपला आत्ताचा आहे तो पहिल्या लोकांचा हा असला स्नॅक्स टायमिंग होता, जेणेकरून 1-4-5च्या टायमिंगला कामं वगैरे आवरलेले असतात आणि आपले म्हातारी माणसं किंवा थोडंसं मुलं वगैरे 4 वाजता बाहेर बसतात ना, तर अंगणामध्ये बाज वगैरे टाकून मस्त असा हरवड्याचा याचा एन्जॉय करत बसलेले असायचे. एक टाईमपास पण व्हायचा, एक स्नॅक्स टाईम पण असायचा. असो हे दोन्हीही पाहुणे, आई आणि बहीण वगैरे गेल्याच्या नंतर आली होत्या ननंदबाई. त्या दिवशी होती एकादशीला मी केलं होतं फराळाला. थोडेसे ह्यांना केलेले होते लाडू, त्याचे एक लाडू दिला, थोडीशी केळी होते त्या दिल्या आणि साबुदाण्याची खिचडी वगैरे बनवली होती. तर ह्या पण खूप दमून आल्या होत्या. ह्यांनाही जास्त सिटीमध्ये आल्यावर जमत नाही कुठे जायचं म्हणून, पण त्या कशा तरी त्यांच्या ह्यानं आल्या, कारण त्यांना सोबत नव्हतं कोणी, मुलं वगैरे आपल्या आपल्या कामामध्ये असतात. आणि इथं मी थोडंसं बोलत आहे पण तो आवाजच रेकॉर्ड झालेला नाही. त्या दिवशीपासून आवाजाचा प्रॉब्लेम होता बहुतेक, पण मला तो कळालाच नाही आहे. मी 8 दिवसात मला पाहुण्या-रावण्यांच्या ह्यानं तो कळाला नाही आणि मोबाईल तसाच राहिला, त्यामुळे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आले नाहीत. इथे बघा खूप थोडीशी धमाल मस्ती वगैरे झाली. इथे नंदाई जे आहेत आमचे ते पुढं बसलेले आहेत आणि आम्ही दोघी-तिघी नणंद भाऊजया शेजारी बसलेलो होतो आणि हे पण होते. ह्यांनी आज जो घातलेला ड्रेस आहे तो आम्ही घेतलेला. ताई इथं मोगऱ्याच्या फुलाचा वास घेत आहेत. आम्ही गजरे घेतले होते 2-3 आणि त्यातल्या फुलांचा त्या वास घेत आहेत. ह्या खूप थकून आल्यामुळे ह्यांची इच्छा नव्हती, पण आता पुण्यामध्ये आल्यावर थोडंसं वाटतं आपल्याला की चला थोडंसं तरी पुणं पाहावं, थोडंसं तरी देवदर्शन करावं, असं प्रत्येकालाच वाटतं आणि ते साहजिक आहे. तसंच ह्यांनासुद्धा वाटलं की बहीण माझी थोडीशी कुठे जात नाही, काही नाही, आलेली आहे, तर चला आपण कुठेतरी फिरायला घेऊन जाऊया. आता फिरायला तर हॉटेल वगैरे किंवा गार्डन वगैरे अशा ठिकाणी तर हे जाणार नाहीत, मग चला आपण कुठेतरी देवदर्शन करायला जाऊया. आणि मग जेजुरीला ह्यांनी गेले होते एकदा, तसं तर त्या यात्रेच्या टायमिंगला एकदा गेल्या होत्या, असंच देवदर्शन करायला आलत्या एकदा, त्यावेळेस गेलेल्या होत्या आणि गेल्या वेळेस आलत्या तर खूपच घाईमध्ये गेल्या होत्या. तर म्हटलं चला मी पण आजच्या दिवसाची एका दिवसाची सुट्टी काढलेली होती, मग भावानी पण काढली आणि आम्ही सगळेच मिळून जेजुरीला गेलो आणि मस्त छान दर्शन वगैरे झालं. ह्या आठवड्यात एकदा सोडून 2दा जेजुरीचं दर्शन घडलेलं आहे. अजून दुसरा शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्याशी बरंच झालं मोबाईलमध्ये आवाज येत नव्हतं हे तर मला काही कळूनच आलं नाही, कारण तेवढ्या काही गडबडीमध्ये मी लक्ष दिलं नाही आहे. परंतु आत्ता मला ते एडिट करताना समजलं की त्यावेळेसपासूनच आवाजाचा कमी झालेला आहे. मला वाटतं 1-2 दिवसाचा प्रॉब्लेम असेल तो, पण तसं नव्हतं, तो खूप दिवसाचा 8 दिवसापूर्वीचा प्रॉब्लेम होता. तर असं दुसऱ्या दिवशी मग त्या पण 2-3 दिवस होत्या, त्या बाकी 1 दिवस सुट्टी घेतली, बाकी 2 दिवस मी सुट्टी घेतलेली नव्हती आणि त्याही राहिल्यात थोड्याशा आरामात रिलॅक्स थोड्याशा, कारण आता उन्हाळ्याची थोडीशी कामंसुद्धा आवरलेली असतात. आणि हे जायच्या त्या दिवशी जाता जाता पुरी भाजी केली होती आणि मधल्या एका दिवशी पनीर आणि पुरणपोळी केलेली होती, ते मात्र मी शूट काही केलेलं नव्हतं. असो हा संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे आवरला, ह्यांना सगळ्यांना जेवू घातलं आणि प्रतीक्षाने ह्यावेळेस एकदम पुऱ्या लाटून ठेवल्या होत्या सगळ्या आणि एकदम पातळ केल्या होत्या, त्यामुळे कडक झाल्या होत्या. तेल वगैरे म्हणजे तेलकट वगैरे जास्त झाल्या नव्हत्या, कडक छान झालेल्या होत्या. असं सर्वांचे जेवण वगैरे केले, त्यांना पाहुण्यांना वाटं लावलेलं आहे आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ इथंच संपत आहे. चला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.